आता चेंबूर विधानसभेमध्ये निवडणुका लागल्या आहेत। त्याच्यामध्ये प्रकाश फातेपेकर, तुकाराम काते, दीपक नेगाळजे, अनिता पाटोळे, आनंदराज आंबेडकर, जाधव, आनंद जाधव, त्याच्यानंतर माऊली थोरात असे खूप उमेदवार आहेत। त्याच्यामध्ये आमचा जरा सर्वात जास्त जर आक्षेप कुठे जर असेल तर तुकाराम काते आणि प्रकाश फातेपेकर ह्या दोन्ही उमेदवारावरती आहे। मुळात तुकाराम कातेसारख्या व्यक्तीला निवडणुकीमध्ये तिकीट भेटलं आहे तर माझ्यासारख्या जे सुज्ञ जागरूक नागरिकांचे तर खूप विचार करण्याची वेळ आलेली आहे। गेल्या 20 वर्षात 25 वर्षामध्ये आम्ही तुकाराम कातेचं राजकारण खूप जवळून बघितलं करून। अतिशय बदमाशाने बेरकी राजकारणी जर कोणी असेल ना तर तुकाराम काते असेल नाही। गेल्या 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये त्यांनी SREचं जवाबी गाजरे बिजरे बाहेर काढायचे, निवडून यायचं, ही सिस्टम त्याची लय पुरा खूप जुना फॉर्म्युला आहे। हेच कशाला हे जे अमरनगर जे आहे, अमरनगरचा सुद्धा विषय कमी 20 वर्षापूर्वी जुना आहे। ॲक्च्युली 20 वर्षामध्ये 95% मेजॉरिटी असतानासुद्धा त्या तुकाराम कातेला त्या अमरनगरमध्ये स्वतः SRE प्रकल्प राबवता नाही आला आणि 20 वर्षामध्ये त्यांनी असेच तो या अमरनगरच्या जनतेला शेंड्या लावल्या, मूर्ख बनवलं असं वगैरे वगैरे वगैरे। आणि आज घाटल्यामध्ये सुद्धा आज तेच गाजर दाखवतोय जे SRE संदर्भामध्ये। 15 ते 20 वर्षापूर्वीसुद्धा तुकाराम कातेने आम्हा घाटल्याच्या जनतेला आम्ही तेच शेंड्या लावले होते त्यांनी की जोपर्यंत घाटल्यामध्ये SRE होत नाही तोपर्यंत मी दाढी काढणार नाही, ह्याव नाही त्याव नाही, बरोबर आहे। तर त्यामुळे काय माहिती का, तुकाराम कातेच्या बाबतीमध्ये मला खास करून घाटल्यातल्या जनतेला मला थोडंसं आव्हान करायचं आणि विनंतीसुद्धा करायची की तुकाराम कातेला SREच्या मुद्द्यावरती जर मतदान तुम्ही जर करत असाल तर पहिली भेट तुम्ही अमरनगरमध्ये दिली पाहिजे। अमरनगरमध्ये त्यांनी कशा लोकांचे जनतेचे प्रॉब्लेम काय केले, काय नाही केले तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि नंतर मतदान करा। एवढं आंधळे मतदान करायचं आणि हे करायचं ते करायचं, ते जुनी सिस्टम जुन्या खोडी झाल्या। आता कमी 20 वर्षामध्ये तरी शहाणे व्हा ना, 20 वर्ष तरी जागे व्हा ना। आम्ही कोणाला मतदान करतोय, कोणाला जागे करतोय, कोणाच्या मागे राहतोय, काय करतोय हे तरी तुम्ही कमी शिका ना। मेन मुळातच तुकाराम कातेसारख्या भामट्या आणि बेरकी राजकारणाच्या बाबतीतसुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात क्राऊडनी जर तुम्ही मागं जात असाल, बरोबर, तर हे लोकशाहीला मार्ग काय असतो मला वाटत नाही का जनतेच्या। मी घाटल्यातल्या जनतेला खास करून बोलतोय। मी खास करून घाटल्यातल्या महिलांना मी सांगायचा प्रयत्न करतो, आयुष्यभर तुम्ही ह्याच चुका केल्या, हेच पापं केली, ह्याच राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या मागं झाले, भरभरून मतदान केलं, काय केलं, आतापर्यंत त्यांनी काय केलं आपल्या घाटल्यामध्ये, हा प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा मनाला विचारा। एखाद्या तरुणाला त्यांनी नोकऱ्या दिल्या, आमच्या घराचे प्रकल्प राबवले, काय केलं निवड फक्त आपलं मतदान द्यायचं आणि काय करायचं, मला काय करायचं हे कवर तुम्ही चालवणार आहात। आपल्या मतदानाची ताकद समजा, आपल्या अमूल्य किंमत करा, आपलं अमूल्य मताची किंमत करा। मीठ मिरची इतके स्वस्त नाही आहे। आमचे रोजगार, आमचे घरदारं, खूप काय गोष्टी असतात करून। मी गेल्या 10 वर्षामध्ये इकडं अशोकीनगर विधानसभेचा जेव्हा हे आमदार होता तेव्हासुद्धा त्यांनी काळीचं काही काम केलेलं नाही आहे कोणी, तुकाराम कातेंनी। तर माझं असं मत आहे की तुम्ही मतदान करत असाल ना तर कमी सुज्ञ तर होऊन मतदान करा ना। आपल्या लेकरा बाळांचा तरी विचार करा ना, आपल्या घरदाराचा तरी विचार करा ना। एवढं फुकट मतदान भेटलं आहे ते काय भेटलं म्हणून कवर कोणाला कसं द्यायचं मतदान, ही लोकशाहीला खूप मारत आहे। भारतीय संविधानालासुद्धा खूप मारक गोष्टी आहेत। मी सतीश नाना सोनवणे, चेंबूर विधानसभेतला एक जागरूक आणि मतदार ह्या नात्याने मी समस्त चेंबूरकरांना आणि घाटलेकर जनतेला मी सांगायचा प्रयत्न करतो, बाबा हे तुकारामाची आणि त्या प्रकाशची काय पालख्या उचलू नका, त्याच्या तळ्या उचलू नका। बरोबर आहे, हे तळ्या उचललं तर आमच्याच घराच्या होळ्या करायला लागतील। माझी तुम्हाला एकदम हातजोडून विनंती आहे, अभि लोकशाही आहे, त्या लोकशाहीचं तुमचं मत तुमचं बरोबर आहे। तुम्ही बाकीच्या लोकांचाही विचार करा, दीपक भाऊचाही विचार करा, अनिता पाटोळेचा सुद्धा विचार करा, तो माऊली थोरांचा सुद्धा विचार करा, त्या आनंद जाधवांचा सुद्धा विचार करा ना, ती सुद्धा उमेदवार आहेत ना। आज त्यांच्याकडे गडगंज पैसा आहे, काय पैसा म्हणून तुम्ही त्यांना मतदान करणार, त्यांना बेरकी राजकारण करता येतं म्हणून तुम्ही त्यांना मतदान करणार। अरे मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारतो, यांनी काय ठोस काम केलं का ज्याच्यामुळे तुम्ही त्यांना मतदान करणार, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जनतेला विचारतो ना, घाटल्यातल्या आणि चेंबूरच्या जनतेला। कवर पैसे घेऊन आणि कवर हे हिंदुत्व बाबासाहेबांचे साहेबांचे स्वप्न यांचे स्वप्न साकार करणार, आपल्या मुलाबाळांचे स्वप्न साकार करा। आज खरोखर त्याची जास्त गरज आहे। मला फक्त एवढंच बोलायचं आहे, जय महाराष्ट्र। आणि तुकाराम कातेला मतदान करताना पुन्हाच वेळा विचार करावा अशी माझी खरोखर मनापासून भूमिका आहे। मेन मुद्दा, अमरनगरच्या जनतेला त्यांनी 20 वर्षापासून खरोखर काहीच दिलेलं नाही आहे, असं स्पष्ट आणि एकदम प्रखर मत मी मांडायचा प्रयत्न करतो। कारण की इकडचं मी स्थानिक आहे, काही वर्षापासून तिथे माझा जन्म झाला आहे, त्याच्यामुळे त्यांनी जे काही उद्योग केलेले, काय केले, कसं राजकारण केलं आहे, काय केलं आहे, आणि निवडून आला का स्वतःच्या बायकांना, सोनांना, पोरांनाच मोठं करतो, जनतेसाठी तो काळीचंही काम करत नाही। ही सत्य परिस्थिती आहे ना। कुठलाही त्यांनी आज काय कमी एकाही तरुणाला त्यांनी नोकऱ्या दिल्या नाही, कुठलाही नाही, तो जनतेचा अधिकार आहे।
मला सांगायचा प्रयत्न करतं की तुकाराम प्रकाशच्या ऐवजी 4 अजून उमेदवार आहेत जे लोकशाहीचेच आहेत ना, त्यांनीसुद्धा तेसुद्धा निवडणूक लढवत राहिलेत ना, त्यांचाही विचार करा ना. आज मी तुकाराम प्रकाशच्या बाबतीमध्ये ह्यासाठी ठामपणे आणि कडकपणे भूमिका घेतो कारण की यांना सत्ता दिली ती आणि सत्ता दिल्याच्यानंतर यांनी काहीच केलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये प्रखरपणे बोलण्याचा अधिकार मला आहे. मला फक्त एवढंच बोलायचं होतं. आणि हे निवड या बिर्याण्या पाकिटी पिकण्यासाठी मेन मुळात आमच्या विकू नका. काय तुकारामला मतदान करून आमच्या बोकांनी बसू नका. तुम्हाला तुमच्या घरादाराच्या होळ्या करायसाठी तुम्ही जे तुकाराम कथेचा जो काय प्रचार करत असतील, जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी, जे काय जनता थोड्याशा पैशासाठी, मला एवढं म्हणायचं की तुम्ही तुमच्या घराची चावी तुम्ही त्यांना 100% द्या. तुमच्या घराची राखणदार तुम्हाला करायचं तुमचा वैयक्तिक अधिकार, पण आम्हाला जनतेच्या राखणदार करायचा अधिकार तुम्हाला नाहीच आहे मेन. कारण काय माहिती का, मेन मुळात का हा जर तुकाराम कथे जर निवडून आला तर आमच्या घराचे कसं काय वाटोळं होणार आहे आणि काढीचा 5 वर्ष तो काय. आणि मेन मुद्दा तुकाराम कथे हा अतिशय बेरकी आणि खालच्या दर्जाचा राजकारणी ॲक्च्युली. मी स्वतःचा फक्त फायदा करायचा आणि बाकीच्या जनतेला वारेवर सोडायची ही त्याची काही वर्षापासून त्याची. बस मला एवढं बोलायचं होतं. तुकाराम कथेला प्रकाश पातेपेकरला मतदान करायच्या दरम्यान मी चांगल्या पद्धतीने मतदान म्हणजे पूर्ण विचारपूर्वक मतदान करा. आपल्या चिमूरच्या विकासाची चावी, आमच्या मुलांच्या रोजगाराची चाव्या आपण ह्या तुकारामच्या आणि प्रकाशच्या हातात देणार याची भान ठेवा. बस मला एवढंच बोलायचं होतं.